त्या दिवशी त्यांनी मला कॉल केला दुपारी की मला चक्कर येत आहे. मी म्हटलं नॉर्मल असेल, मी येते थोड्या वेळाने. ते म्हणते तू येऊ नको, मला काही होत नाही. तरी पण मी गेले. पण मग गेल्यानंतर ते खुर्चीवर बसलेले होते चक्कर येत. त्यांचा एक हात गळून गेलेला, पाय गळून गेलेला, त्यांना उठताच येईना. मग रिक्षा बोलवली, त्यांना दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं पॅरालाइज. भारत अंतरंगाच्या पुढच्या एपिसोडमध्ये आज आपण जाणार आहोत वैजापूर इथं. पाटील पिझ्झा पॉईंट चालवणाऱ्या आणि आयुष्यात आलेल्या संकटावर मात करून जिद्दीने व्यवसाय पुढे नेणाऱ्या एका जोडप्याला आपण भेटणार आहोत. आम्हाला फॉलो करत राहा आणि हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. एक छान कॅफे चालवणारं जोडपं, त्यांना 2 गोंडस लहान मुली. कष्ट करायचे आणि राहायचं असं सुरळीत आयुष्य अचानक एका अनपेक्षित वळणावर येऊन थबकलं. त्या तरुणाला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि सगळंच कोलमडलं. तब्येत थोडी बरी झाल्यावर पुन्हा सगळं सुरू करणं अवघड होतं, मात्र इलाज नव्हता. कॅफे बंद झाला तरी घरून पिझ्झा, बर्गर असे पदार्थ तयार करून द्यायचं ठरलं. तरुण मोठ्या आशेनं उभा राहिला आणि त्याच्या पत्नीनं त्याला मोलाची साथ दिली. एक हात एक पाय नीट काम करत नसताना त्यात एका ध्येयाचं बळ आणून ते काम करू लागले. वैजापूर इथल्या म्हसोबा चौकात पाटील पिझ्झा पॉईंट चालवणारं हे जोडपं आहे ज्ञानेश्वर आणि पूजा कोतकर. यांचा प्रवास, यांचं काम प्रेरणा देणारं आहे. संकटाला तोंड देत मागे फिरायला लावणं हे फार मोठं काम आहे. आज त्यांना आपण प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेणार आहोत. आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारत अंतरंगाची टीम घेऊन आम्ही आलो आहोत वैजापूरला. इथल्या म्हसोबा चौकातला हा आहे पाटील पिझ्झा पॉईंट. आपल्या संकटांवर मात करून जिद्दीने व्यवसाय करणाऱ्या एका जोडप्याला आपण भेटणार आहोत. चला. वेगवेगळ्या टॉपिंग्ससह इथं 4-5 प्रकारचे पिझ्झा आणि बर्गर तयार होत आहेत. एक व्यवस्थित नीटनेटकी पद्धत वापरून स्वच्छता पाळली जात आहे. दर्जेदार गोष्टी वापरून हे सगळे पदार्थ तयार होत आहेत. आपण पाहू शकतो किती पटापट पिझ्झा तयार होत आहे. आता हे ओव्हनमध्ये व्यवस्थित बेक केले जातील. वा, अगदी पाहूनच खावे वाटतं तसे झाले आहेत. नमस्कार. भारत अंतरंगाच्या प्रेक्षकांसाठी आज आम्ही आलो आहोत वैजापूरला. आपल्या छत्रपती संभाजीनगरपासून 70-80 किलोमीटरवर असणारं वैजापूर आणि तिथल्या म्हसोबा चौकातलं हे आहे पाटील पिझ्झा पॉईंट. जागा छोटी पण कला मोठी, संकट मोठी पण जिद्द त्याहून मोठी, अशी कहाणी असणाऱ्या या जोडप्याला आपण भेटणार आहोत आणि त्यांची सगळी कथा त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. नमस्कार. 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 तुमचं नाव आधी आम्हाला सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर कोतकर. माझं पूजा ज्ञानेश्वर कोतकर. कोतकर पाटील. हो. मला सांगा, तुमचं बालपण कुठे गेलं? तुमचं मूळचं गाव कोणतं आहे? बरोबर आहे सर. आणि बालपण इथंच गेले. वैजापूरला. आणि तुमचं माहेर कोणतं आहे? नाशिक. नाशिक आहे. तुमचं शिक्षण काय झालं? 12वी. 12वी. आणि तुम्ही कधी सुरू केला हा व्यवसाय? 3-4 वर्षापूर्वी. 4 वर्ष. हो. अच्छा. मग आधी क्लाउड किचनच सुरू केलं का वेगळं काही होतं? नाही, क्लाउड किचनच स्टार्टला केलं. स्टार्टिंग क्लाउड किचन सुरुवात केली, नंतर कॅफे टाकला होता आणि आता परत क्लाउड किचन. मग कॅफे का बरं सोडला? आजारी पडलो मी, त्यामुळे. अच्छा. काय झालं? पॅरालिसिस झालं. पॅरालिसिसचा अटॅक? हो. अच्छा. किती वर्षांपूर्वी? आत्ता 8 महिने झाले. 8 महिन्यात. मग त्यामुळे तुम्हाला कॅफे बंद करावं लागलं? हो, कारण हे शक्य नव्हतं. आम्ही दोघंच होतो करणारे आणि मी आजारी पडलं, सगळं काम करायला आलं. घरचं पण काम आहे, पण माझ्या फ्रेंड्स. तुम्ही क्लाउड किचन सुरू? हो. अच्छा. इथं तुम्ही कोणकोणते पदार्थ पुरवता? पिझ्झा, बर्गर, पास्ता, गार्लिक बन, मोमोज. वैजापूरच्या पूर्ण शहरामध्ये तुम्ही डिलिव्हरी करता? हो. मग डिलिव्हरी कोण करतं? डिलिव्हरी बॉय. होय. हो. आणि त्याच्यासोबत जावं लागतं. ॲक्च्युअली त्याला ॲड्रेस माहीत नसते की जुने कस्टमर सगळे मला जावं लागतं. तुम्ही याच्यामध्ये स्थितीमध्ये जाता त्याच्या जावंच लागतं. इलाज नाही, पर्याय नाही. आणि हे तयार करताना पण त्यांना मदत करता तुम्ही? ताई? हो. हो करतात. मी हे 2 मुली आणि 1 वडील. वडील ते बाहेर गेले. अच्छा. हो. मग तुमच्या संकटामध्ये तुमच्या घरच्यांची साथ तुम्हाला भरपूर मिळाली आहे? हो. भरपूर. आमची फॅमिली खूप चांगली, सगळे. नातेवाईकांनी मदत केली? हो. चांगले मित्र. फ्रेंड सर्कल पण खूप छान. जे मी त्यांच्यामुळेच खास उभे आज. दवाखान्यात होतो तेव्हा खूप अडचणी आल्या, पण मित्रांनी त्यांनी खूप सपोर्ट केला, फॅमिलीने खूप सपोर्ट केला, त्यामुळे आज उभं राहिलो. त्याला खूप त्रास होतो. आपल्या लोकांनी तुम्हाला उभं केलंय? वकील 100%. एका मोठ्या संकटातनं मार्ग काढून तुम्ही आता हा व्यवसाय सुरू केलाय. हो. पण ही काही सोपी गोष्ट नाहीये. हे ऐकायला जरी आम्हाला खूप साधं वाटत असलं
अरे सो तेव्हा नेमकं काय घडलं तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे मला तर ते दिवसा कॅफेवर असता आणि मी संध्याकाळी जात असतो 6 नंतर. मुली आल्यानंतर मग मी जात असते. मग त्या दिवशी त्यांनी मला कॉल केला दुपारी की मला चक्कर येत आहे. मी म्हटलं नॉर्मल असेल, मी येते थोड्या वेळाने. ते म्हण तू येऊ नको, मला काही होत नाही. तरी पण मी गेले. पण मग गेल्यानंतर ते खुर्चीवर बसलेले होते चक्कर येऊन. त्यांचा एक हात गळून गेलेला, पाय गळून गेलेला, त्यांना उठताच येईना. मग रिक्षा बोलवली, त्यांना दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं पॅरलाइज रे. मग तिथून त्यांना कोपरगावच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं. तिथे शिफ्ट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ती नस फुटली असेल, क्लॉट आलेला आहे. मग 7-8 दिवस ते ICUमध्ये होते. पण मला तर कधी नेलं काय नेलं काही आठवत पण नव्हतं. कुठं नेलं कोणतं हॉस्पिटल ते पण मला आठवत नव्हतं, काहीच नाही. त्यावेळी हातात फक्त 2,000 रुपये होते. सगळ्यांनी, फॅमिली, फ्रेंड सर्कल खूप चांगलं होतं, त्यांनीच मदत केली. सगळ्या मित्रांमुळे मी वरायला सांगलो फॅमिलीवर बाई. मग किती दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये होते? एक 28 दिवस 28 दिवस. जवळजवळ महिना बघू शकतो. हो भरपूर खर्च येतो बरोबर. आणि मेंदूचा आजार म्हटल्यानंतर जास्त खर्च येतो. आणि मग घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर पण मित्रांमुळे आणि फॅमिलीमुळे घर चालणं शक्यच नव्हतं. खूप प्रॉब्लेम होते. तुम्ही त्या आधी कुठे नोकरी करत होते? हो, प्रायव्हेट जॉब करत होतो रत्नप्रभामध्ये, आपल्या संभाजीनगरलाच. रत्नबाबा मोटर्स. हो. अच्छा. पण ते सोडून मी चालू केलं होतं. अच्छा. म्हणजे लग्नाला किती वर्ष झाले? आमच्या लग्नाला 13. 13 वर्ष. हो. काही म्हणजे हे खूप कठीण काळ होता. हे 8 महिने काढणे माझ्यासाठी खूप आवडतं. कारण आपल्या माणसाला घरी राहण्याचं सवय नसते आणि एकाच जागेवर पण. हो, आणि आपलं हेच वय असतं की आपण काहीतरी करू. आणि म्हणजे त्याचं सगळं छान चालू होतं. मग असं कसं झालं? हे दिवस असले आपण वर चढणे म्हणजे वरमध्ये पण सगळं स्टॉप होऊन गेलं. काही शब्दच नाही. तुम्ही त्याच्यातून जशी हळूहळू बाहेर आलेला आहात तशी या परिस्थितीतून पण नक्की बाहेर पडणार आहात आणि तुमचा व्यवसाय खूप वाढणार आहे याची मला खात्री आहे. आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने सगळे पदार्थ तयार करता, इतकं मन लावून करता, याची तुम्हाला नक्की प्रचिती येईल काही दिवसामध्येच. सगळं तुमच्याशी सगळ्यांचा हे सगळे पाठीशी, त्यामुळे खूप चांगलं वाटतं की आपण एकटे नाही आहेत, मग मित्र आहेत. आणि जो माणूस जिद्दीने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यश नक्की मिळेल. मग सध्या तुमची काय ट्रीटमेंट सुरू आहे? ट्रीटमेंट फिजिओथेरपी चालू आहे फक्त. फिजिओथेरपी आणि औषधं वगैरे काही? हा चालू आहे 2 वर्ष. मग डॉक्टरकडे जावं लागतं आता बघून? हा 2 महिन्याला चालू लागतं. हो. किती सुधारणा झाली ते चेक करतात? हो, चेक करतात. अच्छा. फिजिओथेरपिस्टकडे तुम्ही जाता का ते घरी येतात? नाही, जावं लागतं. थोडीफार एक्सरसाइज पण होती ना. तुम्ही घरी काही व्यायाम करता? हो, घरी पण डेली घरी पण असतात, तिथं पण असतात. तुम्ही सांगितलं की संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मित्रांनी नातेवाईकांनी मदत केली, पण स्वतःच्या मनाला समजावून आपल्याला आता काहीतरी उठून करावं लागेल हे ठरवणं फार अवघड असतं. तर कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला ही प्रेरणा मिळाली? तुम्ही काय विचार केला? प्रेरणा तर म्हणजे हे जे यांनीच मला उठवलं बळजबरी की नाही तुम्ही करू शकता, काय नव्हतं. आणि ऑप्शन नव्हतं ना दुसरे, म्हणजे मदत करणारे किती दिवस करणारे. मग आपण पण स्वतःचं आता हे बघून खाली पण बघता येतं, यांना बघता येतं, मुलींकडे पण लक्ष देत आहेत. म्हणून म्हटलं चला घरून करू. आम्ही हे चालू केलं तेव्हा पण आमच्याकडे काहीच नव्हतं. की स्टार्टअप झिरोतून केलं होतं, घरून चालू केलं पहिले, नंतर हळूहळू मग कॅफे टाकला, मग परत होता घरून. आता परत एकदा जे येण्याचा विचार आहे. तुम्हाला ऑर्डर्स फोनवर येतात? हो, फोनवर तुम्ही ऑर्डर घ्या. हो. आणि होम डिलिव्हरी करता? होम डिलिव्हरी फॅमिलीसाठी, पार्टीजसाठी, सगळ्या ठिकाणी? एक इन्सिडेंट आहे, म्हणजे सांगतो मला एक कॉल आला. IPLची ओपनिंग होती. तर त्या दिवशी एक पिझ्झाची ऑर्डर आली मला त्याची. आणि त्यांनी सांगितलं पिझ्झा खूप छान वाटला. तर त्यांनी मला जेवणी नक्की एक्स्ट्रा ऑर्डर नक्की तुम्हाला. तर त्यांची IPLची हे होती फायनल मॅच. त्यांनी मला 27 पिझ्झाची ऑर्डर दिली त्या दिवशी. अच्छा. ते IPL माझ्यासाठी आनंदी होतं पहिल्याशी. चव आवडली तुमची? हो. एका ओपनिंगला एकच पिझ्झा घेतला होता आपण, एंडिंगला 27 पिझ्झा घेतले होते. अच्छा. म्हणजे IPL तुम्ही पण जिंकलो? सगळ्यात मोठी ऑर्डर होती. संकट आलं की प्रत्येकाला वाटतं की हे माझ्याच बाबतीत का घडलं.
पण अशी संकटं जगात खूप लोकांवर येतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की संकटांना बाहेर पडण्यासाठी तुमचा कोणता विचार तुम्हाला प्रेरणा देत गेला? आणि त्याचबरोबर बिझनेस कुठलाही असो तो वाढवण्यासाठी, लोकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? कितीही संकट आली तरी माणसाने हारून जायचं नाही. कष्ट करा तुम्ही, कष्टाचं चीज होत असतं कधी ना कधी. तुम्ही कष्ट करा, तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. नाही, आपण धंदा चालू केला म्हणजे तर लक्ष द्यावं लागतं. लक्ष द्यावं लागतं, नाही त्याच्यासाठी होत नाही. कारण संकट येतच असतात, पण त्यातून निघण्याचे मार्ग शोधावे लागतात आणि तेच आम्ही सध्या तरी शोधतोय. पिझ्झा तयार झाल्यावर पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे तो ग्राहकापर्यंत नेऊन पोहोचवणं. होम डिलिव्हरी ही तर यांच्या सेवेची खासियत आहे ना. त्यामुळे ज्ञानेश्वर हे आता पिझ्झा पॅक घेऊन चालले आहेत. संसाराचा गाडा चालवण्यासाठी पती पत्नी ही दोन्ही चाकं महत्त्वाची असतात. एकानं केलेल्या प्रयत्नांना दुसऱ्यानं साथ दिली तरच ध्येयापर्यंत जाता येतं. आयुष्याचा साथीदार हा शब्द अक्षरशः सार्थ ठरवणारं हे जोडपं आहे. दोघांनी मिळून प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. ज्ञानेश्वर आणि पूजा कोतकर हे दाम्पत्य याचं आदर्श उदाहरण आहेत. पहा, आपल्या साथीदाराच्या मदतीनं ज्ञानेश्वर डिलिव्हरीसाठी जात आहेत. आपण वैजापूरमध्ये आहोत. पाऊस पडतो आहे, तरी कामासाठी जाणं तर भाग आहे. बरंच लांब जायचं आहे असं दिसतं. केवळ एक ऑर्डर आणि थोडेसे पैसे मिळवण्यासाठी किती संघर्ष आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. अशा प्रकारे एक ऑर्डर त्यांनी आता पूर्ण केली आहे. वैजापूर शहर आणि परिसरातील सर्वांना आमचं आवाहन आहे की पाटील पिझ्झा पॉइंटला भरभरून प्रतिसाद द्या. त्यांच्याकडे पिझ्झा बर्गरसाठी जास्तीत जास्त ऑर्डर्स द्या. पार्टी गेट टुगेदरसाठी मोठी कामं द्या. तुम्हाला नक्कीच खूप चांगला अनुभव येईल. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे असं म्हणतात. आपली जिद्द, आपली चिकाटी जर मोठी असेल तर आपण गगनालाही गवसणी घालू शकतो आणि सगळ्या संकटांवर मात करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे हे जोडपं आहे. तुम्ही जेव्हा कधी वैजापूरमध्ये याल किंवा वैजापूरहून दुसऱ्या कोणत्या गावाला जाल तेव्हा इथे म्हसोबा चौकातल्या पाटील पिझ्झा पॉईंटला नक्की भेट द्या. या जोडप्याची भेट घ्या, त्यांच्या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि त्यांना प्रोत्साहन द्या. हा व्हिडिओ, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा.